हॅलो स्टुडंट्स, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आज आपण स्टडी करणार आहोत 12th सायन्सचा मॅथमॅटिक्स पेपर सेकंड मधला 7th नंबरचा चॅप्टर प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन आणि त्याच्यामध्ये एक्सरसाइज 7.1 आजच्या ह्या पार्टमध्ये आपण बघणार आहोत. तर चला स्टार्ट करूया एक्सरसाइज 7.1. एक्सरसाइज स्टार्ट होते क्वेश्चन नंबर 1. फर्स्ट क्वेश्चन काय बघा. So the question number 1 is let x represent the difference between the number of heads and number of tails obtained when a coin is tossed 6 times. What is the possible values of x? आपल्याला फाइंड करायचे पॉसिबल व्हॅल्यूज ऑफ x. x हा रँडम व्हेरिएबल आहे आणि त्याच्या पॉसिबल व्हॅल्यूज आपल्याला फाइंड करायचे. तर x त्यांनी काय कन्सिडर केलंय, डिफरन्स बिटवीन दी नंबर ऑफ हेड्स अँड नंबर ऑफ टेल्स. म्हणजे x जो रँडम व्हेरिएबल आहे तो कन्सिडर केलाय ज्यावेळेस एखादा कॉइन आहे आणि एक कॉइन जर 6 टाइम्स तुम्ही टॉस केला तर येणारे जे आउटकम असतील त्यामधून आपल्याला काय घ्यायचंय की जे नंबर ऑफ हेड्स आहे आणि नंबर ऑफ टेल्स आहे त्या दोघांचा डिफरन्स जो असेल त्या पॉसिबल व्हॅल्यूज असतील x या रँडम व्हेरिएबलच्या. जर एक कॉइन मी 6 वेळा टॉस केला तर जर आपण एक कॉइन 6 वेळा टॉस करतोय तर ऑफकोर्स काय मिळणार आहे तुम्हाला, हेड्स कसे मिळतील. जर समजा एकदा तुम्ही कॉइन टॉस केला 6 म्हणजे जसे 1 2 3 4 5 6 याप्रमाणे कॉइन टॉस करत गेला तर असं होईल की तुम्हाला एकही वेळेला हेड मिळणार नाही, म्हणजे 0 हेड मिळेल, किंवा एकदा हेड मिळेल किंवा दोनदा हेड मिळतील. जेव्हा तुम्ही कॉइन टॉस करताय, कॉइन टॉस करताना असं होईल की 6 टाइम्स ज्यावेळेस तुम्ही कॉइन टॉस करताय एकदाही हेड मिळणार नाही, म्हणजेच त्यावेळेस 6चे 6 टेल मिळतील. एकदा हेड मिळाला म्हणजेच 5 टेल मिळतील. दोनदा हेड मिळाले याचा अर्थ की 4 वेळा उरलेले टेल्स असतील आणि त्याप्रमाणे इकडे जर 3 हेड्स असतील तर 3 टेल्स असतील, 4 हेड्स असतील तर 2 टेल्स असेल, त्याच्यानंतर 5 हेड्स असेल तर 1 टेल मिळेल आणि जर 6चे 6 हेड मिळाले तर तुम्हाला 0 टेल्स मिळतील. ह्याप्रमाणे हे असतील नंबर ऑफ हेड व्हेन वी टॉस द कॉइन्स आणि हे असतील नंबर ऑफ टेल्स. पण आपल्याला एक्स रँडम व्हेरिएबल मध्ये व्हॅल्यू घ्यायची ह्या दोघांच्या डिफरन्सची, म्हणून मग आपण असं म्हणू शकतो x टेक्स व्हॅल्यू, x मध्ये कोणत्या व्हॅल्यूज येतील ह्या दोघांचा डिफरन्स, दॅट इज 0 - 6 1 - 5 2 - 4 3 - 3 4 - 2 5 - 1 and 6 - 0. That is the value of the possible values of x are 0 - 6 that is -6, 1 - 5 that is -4, 2 - 4 that is -2, 3 - 3 0, 2 4 and hence we get the solution. x च्या possible values काय झाल्या मग -6 -4 -2 0 2 4 and 6. अगदी सोपा क्वेश्चन आहे. Let's move toward the question number. An urn contains the 5 red and 2 black balls. एक अर्न आहे, एक अर्न म्हणजे पिशवी म्हणा किंवा कंटेनर म्हणा, सपोज असा एक कंटेनर आहे त्याच्यामध्ये 5 रेड बॉल्स आहेत, सपोज R1 R2 R3 R4 and R5 असे 5 रेड बॉल्स आहेत and 2 black balls that is B1 and B2. असे सगळे 7 बॉल्स या अर्न मध्ये आहेत. त्यातले 2 बॉल्स आर ड्रॉन ॲट अ रँडम. 2 बॉल आपल्याला सिलेक्ट करायचे. एक्स डिनोट्स, एक्स काय डिनोट करतोय, नंबर ऑफ ब्लॅक बॉल. आपल्याला ड्रॉ करताना जे बॉल्स ड्रॉ करायचे ते बॉल्स दोन्ही पण काय असले पाहिजे, ब्लॅक बॉल असले पाहिजे. असं असेल तर एक्सच्या पॉसिबल व्हॅल्यूज काय. तर बघा ब्लॅक बॉल्स आहेत फक्त 2, B1 and B2. मग ज्यावेळेस तुम्ही सिलेक्शन करणार आहात तर असं होईल की ह्या 7 पैकी एकही ब्लॅक बॉल निघणार नाही. पहिला बॉल ड्रॉ करताना एकही बॉल ड्रॉ निघणार, एकही ब्लॅक येणार नाही, म्हणजे 0 ब्लॅक बॉल, किंवा एक ब्लॅक बॉल येईल किंवा दोन्हीच्या दोन्हीही सिलेक्शन मध्ये ब्लॅक बॉल येतील. ह्या 3 पॉसिबल व्हॅल्यूज एक साठी मिळतील. म्हणजेच आपण इथे असं म्हणू शकतो, इफ 2 balls are drawn from urn it contains either 0 or 1 or 2 black ball. Therefore egg contains values, x च्या possible values झाल्या 0 1 and 2. Therefore final answer is egg contains values 0 1 and 2. अगदी सोपा क्वेश्चन आहे. Let's move toward the question number 3. Question number 3 है, state which of the following are not the probability mass function of a random variable. Give the reason of your answer. खाली काही तुम्हाला क्वेश्चन्स दिलेत, त्या क्वेश्चन मध्ये ते प्रोबॅबिलिटी मास फंक्शन आहे किंवा नाही हे तुम्हाला चेक करायचंय. आणि जर ते प्रोबॅबिलिटी मास फंक्शन नसेल
तर तुम्हाला तुमचा आन्सर जस्टिफाय करायचा आहे, आन्सरचं रिझन द्यायचं आहे. आता फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला पीएमएफ काय आहे ते माहिती असलं पाहिजे. पीएमएफ म्हणजे कुठलंही डिस्ट्रीब्युशन हे प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन हे पीएमएफ कधी असतं, ज्यावेळेस ते दोन कंडिशन सॅटिस्फाय करतं. तर त्या दोन कंडिशन कोणत्या आहेत, तर इथे लिहिते आन्सर मध्येच आपण लिहूया. पीएमएफ ऑफ रँडम व्हेरिएबल शुड बी सॅटिस्फाय द फॉलोइंग कंडिशन. आणि त्या कंडिशन आहेत, पहिली जी कंडिशन आहे तर ती कंडिशन आहे की प्रोबॅबिलिटी ही कधीच निगेटिव्ह नसते आणि ती प्रोबॅबिलिटी वन किंवा वन पेक्षा छोटी असते. म्हणजेच आपण असं म्हणू शकतो 0 इज लेस दॅन ऑर इक्वल टू प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स किंवा त्याला पीआय म्हटलं तरी चालतं, इज लेस दॅन ऑर इक्वल टू 1. म्हणजे ही जी प्रोबॅबिलिटी आहे ती प्रोबॅबिलिटी 1 की 0 to 1 याच्यामध्ये लाय झाली पाहिजे. 0 असेल तरी चालेल, 1 असेल तरी चालेल, पण 0 to 1 मध्ये असावी, निगेटिव्ह नसावी. आणि सेकंड जी कंडिशन आहे ती कंडिशन काय की सगळ्या प्रोबॅबिलिटीजची जी ॲडिशन आहे समेशन ऑफ पीआय इज ऑलवेज 1. ह्या दोन जर कंडिशन सॅटिस्फाय करत असेल तर अशा कुठल्याही डिस्ट्रीब्युशनला तुम्ही पीएमएफ म्हणू शकता. मग आता आपण वन बाय वन चेक करूया की प्रत्येक केसमध्ये हे पीएमएफ आहे की नाही. आता पहिलं जे एक्झाम्पल आहे याच्यामध्ये बघा, जर आपण पहिली कंडिशन सॅटिस्फाय होते का बघूया. तर बघा इथे जे प्रोबॅबिलिटीज आहेत तिथे 0.4 आहे, 0.4 आणि 0.2. सगळ्या प्रोबॅबिलिटीज ह्या 0 to 1 मध्ये आहे. म्हणून आपण असं म्हणू शकतो हिअर ए म्हणजे फर्स्ट कंडिशन 0 इज लेस दॅन ऑर इक्वल टू पीआय इज लेस दॅन ऑर इक्वल टू 1. सगळ्या प्रोबॅबिलिटीज ह्या 0 to 1 मधल्या आहेत. आणि सेकंड कंडिशन समेशन ऑफ पीआय सगळ्या समेशनची ऍडिशन घेऊया आपण. 0.4 प्लस 0.4 प्लस 0.2 विच इज इक्वल टू 0.4 झाला 0.8 प्लस 0.2 दॅट इज 1.0 दॅट इज 1. आणि ही समेशन पण 1 आली आहे म्हणजे ही सेकंड कंडिशन पण सॅटिस्फाय होते. देअरफॉर आपण असं म्हणू शकतो therefore both conditions of PMF are satisfied, therefore given distribution is PMF. या प्रकारे हे काय झालं PMF. अशाच प्रकारे आपल्याला सगळे क्वेश्चन करायचे. तर सेकंड आन्सर बघूया. सेकंड वन काय आहे याच्यामध्ये प्रोबॅबिलिटीज बघा. आता बघा इथे ही जी प्रोबॅबिलिटी आहे ही निगेटिव्ह आली म्हणजे पहिलीच कंडिशन सॅटिस्फाय होत नाहीये. म्हणजे आपण आता इथे असं म्हणू शकतो हिअर प्रोबॅबिलिटी ऑफ 3 एक्स म्हणजे इथे एक्स ची व्हॅल्यू काय 3 असताना प्रोबॅबिलिटी ऑफ 3 इज मायनस 0.1 विच इज लेस दॅन 0. 0 पेक्षा छोटी आली. देअरफॉर फर्स्ट कंडिशन इज नॉट सॅटिस्फाईड. पहिली कंडिशन सॅटिस्फाय झाली नाही. देअरफॉर गिवन डिस्ट्रीब्युशन इज नॉट पीएमएफ. हे पीएमएफ होणार नाही. अगदी सोपे क्वेश्चन आहेत. पुढच्या क्वेश्चनला जाऊया. सो द क्वेश्चन नंबर 3 अगेन डिस्ट्रीब्युशन बघा. तर पहिली कंडिशन सॅटिस्फाय होते का बघूया. सो द फर्स्ट कंडिशन ऑल प्रोबॅबिलिटीज आर लाईज बिटवीन 0 to 1 म्हणून पहिली कंडिशन सॅटिस्फाय होते. सेकंड कंडिशन बघूया. सेकंड कंडिशन मध्ये काय समेशन ऑफ पीआय सगळ्या समेशनचे ऍडिशन 0.1 प्लस 0.6 प्लस 0.3. अगेन ही सगळी सम येते 1. 6 प्लस 3 दॅट इज 9, 9 प्लस 1 10 म्हणजेच 1.0. तर ही समेशन येते 1 आणि मग म्हणू शकता बोथ कंडिशन्स आर सॅटिस्फाईड. बोथ कंडिशन्स ऑफ पीएमएफ आर सॅटिस्फाईड. देअरफॉर डिस्ट्रीब्युशन इज पीएमएफ. जाऊया फोर्थ क्वेश्चनला. आता याच्यामध्ये बघा पहिली कंडिशन सॅटिस्फाय होते का बघूया. इथे आहे 0.3 0.2 0.4 0 and 0.05. सगळ्या व्हॅल्यूज ज्या आहेत त्या 0 to 1 मध्ये लाय होत आहेत म्हणून फर्स्ट कंडिशन इथे सॅटिस्फाय होते. आणि सेकंड कंडिशन मध्ये समेशन ऑफ पीआय that is 0.3 plus 0.2 plus 0.4 plus 0 plus 0.05. तर आता 3 plus 2 5 5 plus 4 that is 9 आणि हे 9 आणि 0.05 आहे म्हणजे 0.95 झालं आणि ही व्हॅल्यू नॉट इक्वल टू 1 आली. 1 एवढी ही व्हॅल्यू आलेली नाही. मग जर हे 1 येत नसेल तर याचा अर्थ काय आहे की हे काय नाहीये पीएमएफ नाहीये. सो आपण असं म्हणू शकतो हिअर सेकंड कंडिशन ऑफ पीएमएफ इज नॉट सॅटिस्फाईड. देअरफॉर गिवन डिस्ट्रीब्युशन इज नॉट पीएमएफ. फिफ्थ वन कडे जाऊया. फिफ्थ वन मध्ये फर्स्ट कंडिशन ए कंडिशन 0 to 1 मध्ये सगळ्या प्रोबॅबिलिटीज आहेत. पहिल्या कंडिशन सॅटिस्फाय होते. सेकंड वन समेशन ऑफ पीआय दॅट इज 0.6 प्लस 0.1 प्लस 0.2
6 plus 2 that is 8, 8 plus 1 that is 9. Again it is 0.9 which is also not equal to 1. Again second condition is not satisfied directly there. Therefore given distribution is not PMF. Sixth one बघूया. पहिली condition satisfy होते. 0 is less than or equal to pi is less than or equal to 1. First condition satisfy झाली. In second condition summation of pi is equal to 0.3 plus 0.4 plus 0.3 4 plus 3 that is 7 7 plus 3 that is 10 म्हणजेच ह्याला 1.0 म्हणजेच 1 आणि ह्या केस मध्ये both condition satisfy झाल्या म्हणून आपण म्हणूया both conditions of PMF are satisfied therefore given distribution is PMF. तर हा क्वेश्चन नंबर 3 आपला कंप्लीट झालाय. क्वेश्चन नंबर 4 कडे जाऊया. सो द क्वेश्चन नंबर 4 फाइंड द प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्यूशन. आता आपल्याला प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्यूशन काढायचं. प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्यूशन म्हणजेच काय की जो टेबल ज्याच्यामध्ये x आणि त्याच्या रँडम व्हेरिएबल आणि त्याच्या प्रोबॅबिलिटीज ह्या दोघांचेही व्हॅल्यू आपण फाइंड करून टेबलमध्ये जो फॉर्मॅट लिहितो त्याला आपण प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्यूशन म्हणतो. तर ते आपल्याला फाइंड करायचं आहे. त्याच्यासाठी आपल्याला वेगवेगळे क्वेश्चन दिलेत त्यांनी. पहिला क्वेश्चन दिलाय की कुणासाठी प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्यूशन काढायचं. तर फर्स्ट वन आहे नंबर ऑफ हेड्स इन अ 2 टॉस कॉइन. तर फर्स्ट ऑफ ऑल आपण पहिला क्वेश्चन घेऊया आणि पहिला क्वेश्चन लिहिते मी इथे नंबर ऑफ 2 टॉसेस ऑफ अ कॉइन. एक कॉइन आहे त्याला दोनदा तुम्ही टॉस केलं तर तुम्हाला जे पहिल्या काय सॅम्पल स्पेस जो मिळेल तो आपण आधी लिहून घेऊया. तर ज्यावेळेस आपण 2 कॉइन टॉस करतो तो सॅम्पल स्पेस जो मिळतो तर तो काय असतो सॅम्पल स्पेस. 2 कॉइन टॉस केले तर हेड हेड आयदर हेड टेल और टेल हेड और बोथ आर टेल असे आपल्याला 4 व्हॅल्यूज मिळतील. एक कॉइन दोनदा टॉस केल्यानंतर. आता आपल्याला पाहिजेत नंबर ऑफ हेड्स म्हणजे एक्स जो रँडम व्हेरिएबल आपल्याला कन्सिडर करायचा तो नंबर ऑफ हेड्स आहे म्हणून एक्स म्हणूया. लेट एक्स बी द नंबर ऑफ हेड इन 2 टॉसेस ऑफ अ कॉइन. एक कॉइन दोनदा टॉस केल्यानंतर नंबर ऑफ जे हेड्स येणार आहे तो आहे आपला रँडम व्हेरिएबल एक्स. मग एक्सच्या पॉसिबल व्हॅल्यूज काय असतील की एकदाही हेड येणार नाही किंवा एकदा हेड येईल किंवा दोन्ही वेळेला हेड येईल. तर आपण एक्सचे व्हॅल्यूज असतील एक्स टेक्स व्हॅल्यूज आयदर 0 और 1 और 2 म्हणजे कॉइन टॉस केल्यानंतर एकदाही 0 नाही म्हणजेच एकदा एकदाही हेड नाही म्हणजे टीटी एकदा हेड याचा अर्थ हेड टेल टेल हेड आणि दोन्ही वेळेला हेड म्हणजेच हेड हेड. तर आपण असं म्हणू शकतो x इज इक्वल टू 0. जर x ची व्हॅल्यू 0 घेतली तर आपल्याला x मध्ये कुठल्या x इज इक्वल टू 0 मध्ये कुठल्या पॉसिबल व्हॅल्यूज मिळतील. तर ह्या केस मध्ये आपल्याला पॉसिबल व्हॅल्यूज मिळणार आहे टी. ठीक आहे. ज्यावेळेस x हा 1 असेल त्यावेळेस तुम्हाला जो पॉसिबल सेट मिळणार आहे ती व्हॅल्यू असेल हेड टेल अँड टेल हेड आणि ज्यावेळेस x ची व्हॅल्यू 2 असेल त्यावेळेला तुम्हाला जे पॉसिबल आउटकम मिळतील ते असेल हेड हेड. ठीक आहे. आता ह्या सगळ्याच्या प्रोबॅबिलिटीज आपल्याला फाइंड करायचे. सो प्रोबॅबिलिटी ऑफ x इज इक्वल टू 0 ज्यावेळेस x म्हणजे एकही हेड नाहीये अशी प्रोबॅबिलिटी काय असेल तर ही आहे 1 आणि टोटल सॅम्पल स्पेस मध्ये किती एलिमेंट होते तर सॅम्पल स्पेस मध्ये एलिमेंट होते 4. तर आपण प्रोबॅबिलिटी कशी काढतो नंबर ऑफ एलिमेंट इन द सॅम्पल स्पेस इन द सेट डिवायडेड बाय टोटल नंबर ऑफ एलिमेंट इन द सॅम्पल स्पेस. So 1 divided by 4 ही झाली probability of getting no head. तसंच probability of x is equal to 1 म्हणजे जेव्हा 1 हेड मिळेल अशा 2 व्हॅल्यूज आहेत आपल्याकडे म्हणून त्याची प्रोबॅबिलिटी झाली 2/4 that is 1 and last one probability of x is equal to 2. त्यावेळेला आपल्याला एकच व्हॅल्यू मिळतीये ती पॉसिबल व्हॅल्यू आहे हेड हेड म्हणजेच इथे पण येणार 1/4. आणि मग ह्या केस मध्ये प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्यूशन कसं येईल तर आपण इथे म्हणूया प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्यूशन आणि तो टेबल लिहूया जिथे x इज इक्वल टू स्मॉल x आहे म्हणूया आणि प्रोबॅबिलिटी ऑफ x इज इक्वल टू x आहे. तर ज्या x च्या व्हॅल्यूज आहे 0 1 and 2 आणि त्याच्यासाठी प्रोबॅबिलिटीजच्या व्हॅल्यूज आल्यात 1/4 1/2 and 1/4 आणि हा जो टेबल असेल हा टेबल म्हणजेच आपला झाला प्रोबॅबिलिटी आणि ह्या प्रकारे आपला हा सोल्युशन इथे कंप्लीट झाला. सेकंड वन बघूया. सेकंड वन मध्ये काय दिलंय नंबर ऑफ टेल्स इन अ सायमल्टेनियस टॉसेस ऑफ 3 कॉइन्स. म्हणजे पुन्हा जसं इथे एक कॉइन दोनदा टॉस केला होता तसंच इथे एक कॉइन तीनदा टॉस करायचा आपल्याला.
So number of tails in tosses of 3 coins. याच्यामध्ये सॅम्पल स्पेस मध्ये कुठले एलिमेंट्स येतील? तर ह्यामध्ये जे एलिमेंट्स असतील ते असतील हेड हेड हेड, त्याच्यानंतर हेड हेड टेल, हेड टेल हेड, त्याच्यानंतर कन्सिडर करूया लेट एक्स बी द नंबर ऑफ टेल्स इन टॉसेस ऑफ 3 कॉइन्स. नंबर ऑफ टेल आपल्याला फाइंड करायचंय. म्हणजे काय होईल की एकदाही टेल येणार नाही म्हणजे एच एच एच, एकदा टेल येईल म्हणजे ही व्हॅल्यू असेल आयदर ही, दोनदा टेल म्हणजे ह्या दोन व्हॅल्यूज, आणि तिन्ही वेळेला टेल म्हणजे ह्या व्हॅल्यूज. म्हणजेच एक्सच्या पॉसिबल व्हॅल्यूज असतील एक्स टेक्स व्हॅल्यू 0, 1, 2 और 3. 0 म्हणजे इथे म्हणूया इफ एक्स इज इक्वल टू 0 देन पॉसिबल आउटकम्स आर एक्स 0 म्हणजे एकही टेल नाही म्हणजेच हेड हेड हेड. एक्सची व्हॅल्यू 1 म्हणजे त्यावेळेस पॉसिबल आउटकम्स असतील एक्सची व्हॅल्यू 1 म्हणजे एकच टेल. अशी कंडिशन आहे एच एच टी किंवा एच टी एच किंवा टी एच एच, ह्या तिन्ही केसमध्ये एक टेल मिळतोय. एक्सची व्हॅल्यू 2 म्हणजे 2 टेल. अशा कोणत्या व्हॅल्यूज आहेत तर टी टी एच याच्यामध्ये 2 टेल आहेत आणि टी एच टी याच्यामध्येही 2 टेल आहेत. आणि एक्स इज इक्वल टू 3 याचा अर्थ तिन्हीच्या तिन्ही टेल म्हणजे अशी फक्त एकच व्हॅल्यू आहे टी टी टी. आणि मग आता फक्त आपल्याला प्रोबॅबिलिटीज लिहायचे. सो प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स इज इक्वल टू 0, ह्या टोटल व्हॅल्यू झाल्या 1 2 3 4 5 6 7. एक व्हॅल्यू लिहायची राहिली आपली एच टी टी, ही व्हॅल्यू लिहायची एच टी टी, ही व्हॅल्यू राहिली होती आपली लिहायची, ही पण व्हॅल्यू याच्यात इन्क्लूड करावी लागेल. सो इथे लिहिते मी एच टी टी and last one is टी टी. तर x इज इक्वल टू 0 असताना बदलणार नाही, फक्त x इज इक्वल टू 2 मध्ये अजून एक व्हॅल्यू ऍड होईल इथे आणि ती व्हॅल्यू असेल एच टी. तर आता प्रोबॅबिलिटी ऑफ x इज इक्वल टू 0 ज्यावेळेस x ची व्हॅल्यू 0 आहे तर हे झाले n ऑफ s झाला 8 एलिमेंट. सो देअरफॉर probability of x is equal to 0 is 1/8. probability of x is equal to 1 ह्या केसमध्ये आहेत 3 व्हॅल्यूज म्हणजे 3/8. probability of x is equal to 2 ह्या केसमध्ये पण 3 व्हॅल्यूज आहे म्हणजे 3/8. and probability of x is equal to 3 ह्या केसमध्ये फक्त एक व्हॅल्यू येते सो 1/8. and last one the probability distribution, therefore required probability distribution is टेबल लिहूया आपण. x इज इक्वल टू एक्स आहे तर एक्सच्या पॉसिबल व्हॅल्यूज आहेत 0, 1, 2 and 3 आणि त्याच्या प्रोबॅबिलिटीज आल्यात 1/8, 3/8, 3/8 and 1/8. आणि हा जो पूर्ण टेबल आहे हा टेबल म्हणजेच आपला झाला पॉसिबल प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्यूशन. याच्यातला थर्ड क्वेश्चन जो आहे तो बघूया. नंबर ऑफ हेड्स इन अ 4 टॉसेस कॉइन. म्हणजे आता जसं इथे 2 होतं इथे 3 होतं तसं आता 4 टॉस कॉइन घ्यायचं आपल्याला. आता कॉइन आपण करतोय 4 टाइम्स टॉस. सो इथे लिहूया व्हेन अ कॉइन इज टॉस 4 टाइम्स त्यावेळेला जो सॅम्पल स्पेस येईल तो असेल यस इज इक्वल टू तो म्हणजे त्याच्यामध्ये 2⁴ दॅट इज 16 एलिमेंट्स येतील आणि ते 16 एलिमेंट्स काय असतील बघा 4 टाइम्स एच देन एच 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 टी अँड लास्ट वन इज ऑल. ह्या प्रकारे आपले 16 एलिमेंट्स झाले. एन ऑफ एस इज 16. आणि आपल्याला काय पाहिजे होतं तर आपल्याला पाहिजे एक्स डिनोट्स द नंबर ऑफ हेड्स. एक्स डिनोट्स नंबर ऑफ. सोपं आहे की नंबर ऑफ हेड्स कधी एक्स मध्ये कोणत्या व्हॅल्यूज असतील तर एक्स मध्ये एक्स टेक्स व्हॅल्यूज आयदर 0 or 1 or 2 or 3 or 4 म्हणजे एकही हेड नाही किंवा एक हेड किंवा 2 हेड किंवा 3 हेड किंवा 4 हेड ह्याप्रमाणे. तर ज्यावेळेस एक्स ची व्हॅल्यू 1 असेल किंवा एक्स ची व्हॅल्यू 0 घेऊया आपण. एक्स ची व्हॅल्यू पहिले 0 घेऊया. सो ज्यावेळेस एक्स 0 असेल त्यावेळेस पॉसिबल आउटकम्स असतील एक्स मध्ये कोणते असतील बघा. ज्यावेळेस एक्स 0 आहे म्हणजे 4चे 4 टी 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 आणि याची जी प्रोबॅबिलिटी आहे प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स इज 0 is 1/16. ज्यावेळेस x ची व्हॅल्यू 1 आहे त्यावेळेला x मध्ये पॉसिबल आउटकम कोणते असतील. x ची व्हॅल्यू 1 म्हणजे एक हेड तर एक हेड असलेल्या व्हॅल्यू शोधा. हे बघा ही एक व्हॅल्यू म्हणजे एच टी टी टी. त्याच्यानंतर एक हेड असलेली व्हॅल्यू पुन्हा ही व्हॅल्यू रिपीट लिहिली आपण. ही जी पुढची व्हॅल्यू आहे म्हणजेच टी एच टी टी याच्यामध्ये पण एकच हेड आहे. त्याच्यानंतर टी टी एच टी
याच्यामध्ये पण एकच हेड आहे आणि टी 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 एच याच्यात पण एकच हेड आहे. म्हणजे अशा 4 व्हॅल्यूज आपल्याला मिळाल्या. त्याच्यामुळे प्रोबॅबिलिटी ऑफ x इज इक्वल टू 1 ही जी प्रोबॅबिलिटी आहे 4/16 दॅट इज 1/4 आपल्याला मिळाली. आता जर x ची व्हॅल्यू तुम्ही 2 घेतली म्हणजे 2 हेड असलेल्या व्हॅल्यूज आपल्याला लिहायच्यात. त्या केसमध्ये 2 हेड असलेल्या व्हॅल्यूज बघा ही व्हॅल्यू h h t t त्याच्यानंतर ही एक नाही ही नाही येणार, ही व्हॅल्यू येईल, ही पण व्हॅल्यू असेल जेच HT देन HTTH आणि ही एक व्हॅल्यू आहे बघा THHT देन THTH ही पण पुढची पण व्हॅल्यू येईल. त्याच्यानंतर ही पण व्हॅल्यू असणार आहे TTHH आणि ह्याप्रमाणे आपल्याला 6 व्हॅल्यूज मिळाल्या. सो प्रोबॅबिलिटी ऑफ x इज इक्वल टू 2 ज्यावेळेस 2 हेड आहेत त्यावेळेस 6 व्हॅल्यूज मिळतात. म्हणजे 6 डिवायडेड बाय 16 दॅट इज 3/8 यू कॅन राईट इट 3/8. आता तसं x इज इक्वल टू 3 जर घेतलं म्हणजे 3 हेड जर घेतले तर x मध्ये कुठल्या व्हॅल्यूज येतात पॉसिबल व्हॅल्यूज. ही व्हॅल्यू मिळते पहिली HHT त्याच्यानंतर ही एक व्हॅल्यू HTHH त्याच्यानंतर THHH ही पण पुढची व्हॅल्यू पण येते त्याच्यामध्ये आणि ही पण व्हॅल्यू येते म्हणजे HHTH आणि यानंतर कोणत्या व्हॅल्यूज येत आहेत का तर यानंतर कोणत्याच व्हॅल्यू येत नाही. म्हणजे 4 व्हॅल्यूज मिळाल्या याच्यामध्ये x इज इक्वल टू 3 असताना 4 व्हॅल्यूज. Therefore probability of x is equal to 3 is 4/16 that is 1/4. and last one ज्यावेळेस x चे व्हॅल्यू चारीचे चारी काय हेड असतील चारीचे चारी हेड्स असतील त्यावेळेला x मध्ये कोणती पॉसिबल व्हॅल्यू येते एकच व्हॅल्यू येते की ज्याच्यामध्ये चारी हेड आहेत. म्हणून याची जी प्रोबॅबिलिटी आहे ती प्रोबॅबिलिटी आहे 1/, आणि याचं डिस्ट्रीब्युशन लिहायचं असेल तर required distribution x is equal to xi probability of x is equal to xi x च्या व्हॅल्यूज आहे 0 1 2 3 and 4. तर probability of x आली पहिल्यांदा 1/16 then 4/16 लिहिलं तरी चालेल बरं का. त्याच्यानंतर 6/16 then 4/16 and 1/16. बघा जर मी या सगळ्यांची ऍडिशन केली सगळ्या प्रोबॅबिलिटीजची तर 6 plus 4 that is 10 10 plus 1 11 11 plus 4 15 15 plus 1 16 16 divided by 16 is 1 आणि ह्या सगळ्याची ऍडिशन 1 येते आणि कोणतीच प्रोबॅबिलिटी ही 0 पेक्षा मोठी नाहीये 1 पेक्षा मोठी नाहीये याचाच अर्थ हे काय PMF आहे. तर हा क्वेश्चन नंबर 3 जो होता तो पूर्ण कंप्लीट झाला. त्याच्यात 3 क्वेश्चन होते ते 3ही क्वेश्चन आपण कंप्लीट केले. तर 5th नंबरच्या क्वेश्चनला जाऊया. तो क्वेश्चन नंबर 5 फाइंड द प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन ऑफ द नंबर ऑफ सक्सेस इन द 2 टॉसेस ऑफ अ डाय वेअर अ सक्सेस इज डिफाइंड एज द नंबर ग्रेटर दॅन 4 अपेअर ऑन ॲटलिस्ट 1 डाय. आता हा क्वेश्चन जर असा थोडा डिफरंट आहे आणि दोन डाय थ्रो केले एकत्र तर ज्यावेळेस जो सॅम्पल स्पेस मिळतो तो 1 1 पासून 6 6 पर्यंत 36 एलिमेंटचा आपल्याला सॅम्पल स्पेस मिळतो. पण आपल्याला जो रँडम व्हेरिएबल कन्सिडर करायचा आहे त्याला त्यांनी इथे सक्सेस असं नाव दिले. ती सक्सेस काय म्हणतात ते की ग्रेटर दॅन 4 नंबर ग्रेटर दॅन 4 अपेअर ऑन ॲटलिस्ट 1 डाय. 4 पेक्षा मोठा नंबर म्हणजेच 5 आणि 6 हे एका तरी डायवर आले पाहिजे ॲटलिस्ट 1 डाय. दोन्हीवर आले तरीही चालते. मग अशा काय कुठल्या पॉसिबल व्हॅल्यूज असतील x साठी तर बघा की एकही डायवर 4 पेक्षा मोठा नंबर म्हणजे 5 आणि 6 हे एकाही डायवर येणार नाही म्हणजेच x ची पॉसिबल व्हॅल्यू 0 होईल. एका डायवर 4 पेक्षा मोठा नंबर येईल ती पॉसिबल व्हॅल्यू झाली 1 आणि दोन्ही डायवर मोठे 4 पेक्षा मोठे नंबर येतील म्हणजे 2. म्हणजे x च्या ज्या पॉसिबल व्हॅल्यूज आहेत त्या 0 1 and 2 ह्या पॉसिबल व्हॅल्यूज असतील. तर आपण सुरुवात करूया आन्सरला. काय करायचं हे जर समजलं की पुढे क्वेश्चन आपोआप जमतो. तर बघा काय म्हटलंय two tosses of a die the number of success in 2 tosses of a die. पहिले आपण जे डायचे जे आउटकम्स असतील सॅम्पल स्पेस असेल तो लिहून घेऊया 1 1
1 2 6 देन 3 1 मी सगळे लिहून घेते पटपट. तर जो सॅम्पल स्पेस आहे त्याच्यामध्ये या 36 पॉसिबल व्हॅल्यू झाल्यात म्हणून आपण इथे लिहूया n ऑफ s इज 36. आता आपण म्हणूया x सक्सेस म्हणजे रॅन्डम व्हेरिएबल काय कन्सिडर करायचा आहे तर तो म्हणूया let x be the number of success is defined as number greater than 4, that is number 5 and 6 appears on at least म्हणजे कमीत कमी एक at least one die एका डायवर तरी नंबर 5 किंवा 6 अपेअर झाला पाहिजे. याचाच अर्थ एक टेक्स्ट व्हॅल्यूज 0 1 and 2 म्हणजे एकाही डायवर ग्रेटर दॅन 4 नंबर येणार नाही किंवा एका डायवर येईल किंवा दोन्ही डायवर येईल अशा प्रकारे. मग ज्यावेळेस x इज इक्वल टू 0 असेल म्हणजे एकाही डायवर ग्रेटर दॅन 4 नंबर नसेल त्यावेळेला x च्या कोणत्या पॉसिबल व्हॅल्यूज असतील. आता आपण कन्सिडर करूया इफ x is equal to 0 that is 5 or 6 not appear on either die म्हणजे एकाही डायवर काय आढळणार नाही 5 आणि 6. मग x मध्ये कुठल्या पॉसिबल व्हॅल्यूज येतील की ज्याच्यामध्ये 5 आणि 6 नाहीये असे सगळे एलिमेंट म्हणजे 1 1 1 2 1 3 1 4 त्याच्यानंतर 2 1 2 2 2 3 2 4 त्याच्यानंतर 3 1 3 2 3 3 त्याच्यानंतर 4 1 and 4 2 and 4 3 4 4. आता याच्यानंतरच्या सगळ्या याच्यावर ग्रेटर दॅन 5 नंबर येतोय म्हणून x मध्ये किती पॉसिबल व्हॅल्यू झाल्या तर x मध्ये टोटल इथे एक व्हॅल्यू राहिली आपली 3 4 लिहायचं राहिले एक व्हॅल्यू इथली एक व्हॅल्यू राहिली 3 4 अशा टोटल 16 व्हॅल्यूज येतात. सो n ऑफ x म्हणजे याच्यामध्ये टोटल आल्या 16 व्हॅल्यूज म्हणून probability of x is equal to 0 is n of x upon n of s that is 16 upon 36. हे असंच ठेवलं तरी देखील चालेल. त्याच्यानंतर x ची व्हॅल्यू जर आपण 1 घेतली if x is equal to 1 that is 5 or 6 appear on one die एका डायवर तरी 5 किंवा 6 अपेअर झाला पाहिजे. ह्या केसमध्ये x च्या काय काय पॉसिबल व्हॅल्यूज येतील तर 1 5 पहिली व्हॅल्यू 1 6 ही दुसरी व्हॅल्यू त्याच्यानंतर 2 5 2 6 3 5 3 6 4 5 4 देन 5 1 5 2 5 3 5 4 5 5 5 5 4च येईल 5 5 नाही येणार कारण दोन्ही मग ग्रेटर दॅन 1 होऊन जाते. तर त्याच्यानंतर ही येईल 5 4 नंतर येईल 6 1 6 2 6 3 and 6 4. तर अशा ह्या पण टोटल किती व्हॅल्यू झाल्यात बघा. तर याच्यामध्ये पण n ऑफ x मध्ये पण 16 व्हॅल्यू आल्या. सो प्रोबॅबिलिटी ऑफ x इज इक्वल टू 1 इज n ऑफ x अपॉन n ऑफ s विच इज 16 अपॉन 36. अगेन ही पण व्हॅल्यू सेम आली. हो तर तुम्ही याला कन्वर्ट पण करू शकता किंवा असं ठेवलं तरी चालेल. आणि ज्या वेळेला आपण x ची व्हॅल्यू 2 घेऊया 5 or 6 appears on both dice दोन्हीही डायवर 5 and 6 जर अपेअर व्हायचे असतील तर ह्या केसमध्ये x मध्ये कुठल्या व्हॅल्यूज असतील तर पहिली व्हॅल्यू असेल 5 5 त्याच्यानंतर 5 6 त्याच्यानंतर 5 and 6 6 अशा चारच व्हॅल्यू आहेत की ज्याच्यामध्ये दोन्ही डाईसवर 5 आणि 4 5 आणि 6 अपेअर होतील. आणि ह्या केसमध्ये n ऑफ x आपल्याला मिळाला 4. Therefore, probability of x is equal to 2 is n of x upon n of s which is equal to 4 upon 36. आणि लास्टला मग फक्त probability distribution लिहायचंय. Therefore, required probability distribution is x is equal to x and probability of x is equal to x असं म्हटलं तरी चालतं किंवा x I लिहिलं तरी चालेल. 0 1 and 2 आणि ज्यावेळेस 0 आहे त्यावेळेस प्रोबॅबिलिटी आहे 16 अपॉन 36 and 4 upon 36. बघा सगळ्याची ऍडिशन 36 by 36 दॅट इज 1 येते. तर हे झालं आपलं रिक्वायर्ड प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन. आणि ह्या प्रकारे क्वेश्चन नंबर 5 आपला कंप्लीट झाला. क्वेश्चन नंबर 6 पासून पुढचा पार्ट आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघू. थँक्यू.